हॅलो हाय नमस्कार, तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। आज मी तुम्हाला माझं स्किन केअर रुटीन कसं आहे ते दाखवणार आहे आणि मी स्किन केअरमध्ये काय काय प्रोडक्ट वापरते तेही तुम्हाला मी आज दाखवणार आहे। व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात अगोदर मी तुम्हाला माझे प्रोडक्ट दाखवून देते। मी हे पिलग्रीमचं विटॅमिन सी सिरम मागवलं आहे। हे अंघोळ झाल्या मी सर्वात अगोदर हे सिरम अप्लाय करते। हे विटॅमिन सी सिरम आहे 10%। याच्यात 15% पण येतं, पण माझी स्किन थोडी सेन्सिटिव्ह आहे म्हणून मग मी 10% यूज करते। हे सिरम लावल्यानंतर मी लावते डॉट अँड कीचं सनस्क्रीन। बाहेर जात असो किंवा घरात असो तरी सुद्धा हे सनस्क्रीन मी लावते। सनस्क्रीन आपल्या स्किनसाठी खूप उपयोगाचं असतं। याच्याने आपले पोर्सही नीट राहतात आणि असे डार्क पॅचेस पण येत नाही। हे बघा, हे सनस्क्रीन आहे। सनस्क्रीन यूज केल्यानंतर मी वापरते पॉन्ड्सचं एज मिरॅकल डे क्रीम। याच्यात नाईट क्रीम पण येते, पण मी डे क्रीम यूज करते। आता आपण 30च्या जवळपास जेव्हा जायला लागतो ना, तर आपली स्किन डेड होत जाते, म्हणून त्यासाठी आणि अँटी एजिंग म्हणजे आपल्याला रिंकल्स पण येत असतात, ते पण येत नाही, त्यासाठी मग मी ही पॉन्ड्सची क्रीम यूज करते। हे 3 प्रोडक्ट मी दिवसा लावते। आता मी तुम्हाला दिवसा मी काय काय प्रोडक्ट यूज करते ते दाखवले। त्यानंतर मी तुम्हाला आता माझं रात्रीचं रुटीन सांगते, रात्रीचं स्किन केअर रुटीन सांगते। तर रात्री झोपण्या अगोदर मी फेस वॉश करते। तर मी फेस वॉश हा फॉक्सटेलचा फेस वॉश यूज करते। याच्याने आपली स्किन एकदम अशी तुकतुकीत आणि एकदम छान दिसते। बघा, मी अजून काही लावलं नाही तरी तुम्हाला स्किन दिसत असेल माझी किती छान वाटते। सो फेस वॉश झाल्यानंतर मी फॉक्सटेलचंच ओव्हरनाईट ग्लो क्रीम यूज करते। हे आपण म्हणजे हा मास्क सारखं पण यूज करू शकतो। मसाज करून हे 10 मिनटं तसंच राहू देते। थोडं स्किनमध्ये ते ॲब्झॉर्ब झालं की मग मी झोपून जाते। आणि मग याच्यानंतर मी हे बघा, हे आय क्रीम यूज करते। याच्याने जे आपल्या डोळ्याभोवती जे डार्क सर्कल्स आलेले असतात ना, ते याच्याने रिकवर होतात। आता प्रेग्नेन्सी नंतर बऱ्याच जणींची झोप होत नाही, त्याच्यामुळे इथे त्याचे सर्कल्स आलेले असतात, ते ह्या क्रीमने रिकवर होतात। माझी प्रेग्नेन्सी नंतर इथे खूप काळं झालेलं, पण ह्या क्रीमने बऱ्यापैकी आता हे बघा डार्क सर्कल्स गेलेले आहेत। हे होतं माझं स्किन केअर। सो मग मी आता तुम्हाला ते कसं अप्लाय करायचं ते पण दाखवते। मी तुम्हाला हे पिलग्रीमचं सिरम कसं अप्लाय करायचं ते दाखवून देते। याचे 3 ड्रॉप मी टाकून याचं व्यवस्थित स्किनवर आधी पसरवून घ्यायचं। त्यानंतर ह्या साईडला असं अपवर्ड 5 ते 10 वेळेस करून घ्यायचं। त्यानंतर सेम इकडच्या साईडला करणार आहोत। 5 ते 10 मिनिटं हे असं वरच्या साईडने अप्लाय करायचं। त्यानंतर इकडे पण 5 ते 6 वेळेस असं करून घ्यायचं। त्यानंतर वरच्या साईडला आणि नंतर हे असं करून सर्कल मोशन मध्ये हे असं करायचं। हे पण 5 ते 6 वेळेस करून घ्यायचं। त्यानंतर असे 2 बोटं घेऊन वरच्या साईडला घ्यायचं, म्हणजे याच्याने जे आपली ही जॉ लाईन आहे ती दिसायला लागते। थोडं प्रेशर अप्लाय करायचं, म्हणजे थोडंसं इथे दुखलं पाहिजे। हे झालं। त्यानंतर हे जे आय एरिया आहे आपला, तिथे असं 7 ते 8 वेळेस करून घ्यायचं। याच्याने इथे आपल्याला सुरकुत्या ज्या येत असतात त्या कमी होतात। बघा, आता व्यवस्थित हे पिलग्रीमचं सिरम आपल्या स्किनमध्ये ॲब्झॉर्ब झालं आणि तुम्हाला स्किनही दिसत असेल। हे बघा किती शाईन करते। त्यानंतर असं स्किनला थोडंसं टॅप करायचं। हे व्यवस्थित मिक्स स्किनमध्ये मुरलं आहे। त्यानंतर मग आपण हे सनस्क्रीन अप्लाय करून घेणार आहोत।
मी घरात जरी असली तरी स्किन केअर कधीच मिस करत नाही. उन्हाळा असो, पावसाळा असो की हिवाळा, प्रत्येक सीझनमध्ये सनस्क्रीन हे लावलंच पाहिजे. नाहीतर काय करता, फक्त उन्हाळा असलं, उन्हात कुठे जायचं असलं की सनस्क्रीन अप्लाय करतात. बट आपण घरात जरी असलो तरी हे लावून ठेवायचं. याच्याने आपली स्किन एकदम प्रोटेक्शन होतं आपल्या स्किनचं. हे झालं. त्यानंतर मग मी ही पॉन्ड्सची डे क्रीम अप्लाय करणार. हे अगदी 1 2 3 असे 4 डॉट अप्लाय करते मी, जास्त नाही. आणि हे व्यवस्थित असं ब्लेंड करून घ्यायचं. पूर्ण स्किनमध्ये ते मुरलं पाहिजे. बघा, तुम्ही स्किन पाहू शकता किती छान दिसते. त्यानंतर मग रात्रीचं स्किन केअर करत असते मी. हे तुम्हाला मी दिवसाचं दाखवलं. तुम्हाला ही दाखवून देते. ही अंडर आय क्रीम कशी अप्लाय करायची. याच्यात हे एक त्यांनी टूल दिलेला आहे. यात फक्त एकदम छोटासा मटारच्या दाणा इतकी क्रीम घ्यायची, ती इथे अशी डोळ्याखाली अप्लाय करायची. हे मी रात्री करत असते, पण मी तुम्हाला आता दाखवून देते ते कसं यूज करायचं म्हणून. फक्त असं 7 ते 8 वेळेस फिरवून घ्यायचं. हे सर्व प्रोडक्ट अप्लाय करून झाल्यावर सर्वात शेवटी मी हा लॅक्मेचा लिप बाम वापरते. अशा प्रकारे मी आज तुम्हाला माझं स्किन केअर रुटीन शेअर केलं. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.